जालना शहरामध्ये 65 किलोची चांदीची बाप्पाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि या मूर्तीला 11 तोळ्यांचा सोन्याचा मुकुट सुद्धा बसवण्यात आलाय। जालन्यातल्या नवयुवक गणेश मंडळानं आपली 78 वर्षांची अनोखी परंपरा जोपासली असून यंदा या मंडळानं संत तुकाराम महाराज वैकुंठाला जातानाचा देखावा साकारलाय। या गणपती बाप्पाला जालन्यातल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिला मान दिला जात असतो। या मूर्ती संदर्भात आणि इथल्या सजावटी संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी घेतला। आपण पाहूया। जालना शहरातील मानाचा गणपती येथे आज आपण आहोत। माझ्या पाठीमागे मानाच्या गणपतीची या ठिकाणी मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे जवळपास 65 किलो चांदी आणि काही सोनं या मूर्तीमध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि ही आकर्षक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे। सोने आणि चांदी यापासून बनवलेली ही मूर्ती आहे आणि अनेक वर्षाची परंपरा आहे या मानाच्या गणपतीची। काय सांगाल, किती वर्षाची परंपरा आहे आणि ही मूर्ती किती किलोची आहे आणि ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? आमची मूर्ती 65 किलो चांदी, 11 तोळे सोना आणि 2.5 किलोचा छत्तर गणपती बाप्पाच्या डोक्यावर आहे। आणि ह्या मंडळाची वैशिष्ट्य हे आहे की जेपर्यंत ह्याची मिरवणूक गणपती निघत नाही तोपर्यंत मिरवणूक पुढे सरकत नाही। आणि गणपतीची प्रत्येक वर्षी आम्ही नवीन नवीन संकल्पना आहे आमची। कधी आम्ही ह्या वर्षी तुकाराम महाराजांची वैकुंठ धाम हे ठेवलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही बदलू ठेवतो। आमचा हा गणपतीचं वैशिष्ट्य असं आम्हाला नाही का शासनाकडून या गणपतीला प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे 75,000चा। आम्ही विविध उपक्रम मंडळ मार्फत राबवतो। बेटी बचाव बेटी पढाव, शालेय शिक्षणाचा वाटप या मंडळ मार्फत होतो। झाडे लावा झाडे जगवा अशी आमची संकल्पना आहे आणि त्याला आम्ही पुढे नेता। या गणेश मंडळाची जी प्रॉपर्टी आहे ती जवळपास 4 कोटी रुपयांची असल्याचं देखील या ठिकाणी अध्यक्ष आणि सचिवांनी सांगितलंय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।